मित्रांनो, समजा एखाद्या पॉवर स्टेशनमध्ये फक्त एकच मोठा जनरेटर आहे आणि रात्रीला 5 मेगावॅट लोड असतो आणि दिवसात तोच लोड 20 मेगावॅट असला, तर अशा वेळी जर आपण एकच जनरेटर वापरला, तर आपल्याला ते फायदेशीर राहील का? याच टॉपिक याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये मिळणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत. पॉवर स्टेशनवरील लोड कायम स्थिर नसतो, हे तुम्हाला मी आधी सांगितलं आहे. तो वेळेनुसार कमी जास्त होतो. त्यामुळे बदलणारा लोड कमी खर्चात आणि जास्त कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी पॉवर स्टेशनमध्ये कोणती पद्धत वापरली जाते, हे आज आपण समजून घेणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण शिकणार आहोत पुढील संकल्पना, ती म्हणजे कंबाईन ऑपरेशन पॉवर म्हणजे काय? एकच जनरेटर का वापरत नाही? म्हणजे एकाच रेटिंगचा जनरेटर का वापरत नाही मोठा, अलग-अलग छोटे-छोटे जनरेटर वापरल्यापेक्षा? लोड कर्वचा उपयोग इथे काय होतो? ॲन्युअल कर्वचा उपयोग कसा काय इथे होतो? प्लॅन कॅपॅसिटी वेगवेगळ्या युनिटमध्ये का विभागली जाते? फिगरमध्ये जे दाखवली आहे आपल्याला, जिचं नाव आहे 2.4, हे कशी समजायची? तर मित्रांनो, तुम्हाला रामूची स्टोरी तर माहीतच आहे. रामू एका थर्मल पॉवर स्टेशनला इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी गेला होता. त्याने पाहिले की तिथे एक नाही तर 3 वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे जनरेटर बसवले होते. रामूने इंजिनिअरला विचारलं, "सर, हा मोठा जनरेटर बसवला असता तर काम झालं नसतं का?" इंजिनिअर म्हणाला, "रामू, रात्री लोड कमी असतो, सकाळी वाढतो आणि दिवसा सार्वत्रिक असतो. जर आपण कायम एकच मोठा जनरेटर चालवला तर त्याची इफिशियन्सी कमी होईल आणि फ्युएलचा खर्च वाढेल. म्हणून लोडनुसार वेगवेगळ्या जनरेटिंग युनिट चालू आणि बंद केल्या जातात." रामूने लगेच कंबाईन ऑपरेशनची कल्पना समजली. तर मित्रांनो, एक्झाम ओरिएंटेड आपण हा जो कन्सेप्ट आहे कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन, हा मेन कन्सेप्ट आपण आता शिकूया. आपण हे थोडं पॉईंट टू पॉईंट आपण शिकूया. आता सगळ्यात पहिला पॉईंट आहे कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशनचा आहे, लोड कायम स्थिर नसतो. हा आपण समजून घेऊया. तो लोड कायम स्थिर नसतो मीन्स पॉवर स्टेशनवरील लोड कायम स्थिर राहत नाही. तो वेळेनुसार बदलत असतो. कधी लोड कमी असतो तर कधी जास्त असतो. सेकंड पॉईंट आपण समजून घेऊया की एकच जनरेटर वापरणं योग्य नाही. का? जर संपूर्ण लोड पूर्ण करण्यासाठी फक्त एकच जनरेटर युनिट वापरली, तर बदलणारा लोड कार्यक्षमतेने पूर्ण करता येत नाही. विशेषतः लाईट लोडच्या वेळी जनरेटरची इफिशियन्सी खूप कमी होते. म्हणूनच एकच जनरेटर वापरणे अनइकॉनॉमिकल म्हणजेच फायद्याचा ठरत नाही. पॉईंट नंबर 3, अनेक जनरेटिंग युनिट बसवले जातात. का असं? यामुळे प्रत्यक्ष पॉवर स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे अनेक जनरेटिंग युनिट बसवले जातात. त्यामुळे आपल्याला कमी फ्युएल लागतो. त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट आहे, युनिटची संख्या आणि कॅपॅसिटी कशी ठरवतात? तर युनिट्स म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. युनिट्स म्हणजे जसं आता आपल्याकडे एका थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये 3 जनरेटर आहे वेगवेगळे, ठीक आहे. एका 5 मेगावॅटचा, एका 10 मेगावॅटचा आणि एक आहे 4 मेगावॅटचा फॉर एक्झाम्पल. तर एक जनरेटर झाला 1 युनिट, ठीक आहे. दुसरा जनरेटर झाला सेकंड युनिट आणि तिसरा जनरेटर झाला थर्ड युनिट, ठीक आहे. तर त्याची संख्या आपण आणि कॅपॅसिटी आपण कशी काय ठरवतो ते आपण बघूया. जनरेटिंग युनिटची संख्या आणि त्याची कॅपॅसिटी लोड कर्व पाहून ठरवली जाते. लोड कर्ववरून दिवसभरातील लोड किती बदलतो हे समजते. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट, लोडमध्ये मोठा फरक असतो. उदाहरणार्थ मिनिमम लोड म्हणजे लोड म्हणजे व्हॅरी तर होतो, पण लोडमध्ये फरक पण जास्त असतो. मिनिमम लोड जो असतो तो 5 मेगावॅटचा असतो आणि मॅक्सिमम लोड जो असतो तो 20 मेगावॅटचा असतो. म्हणूनच
लोडमध्ये मोठा फरक असतो. पॉईंट नंबर 6, प्लॅन कॅपॅसिटी चे विभाजन. लोड कर्वनुसार पूर्ण प्लॅन कॅपॅसिटी वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या अनेक युनिटमध्ये विभागली जाते. फॉर एक्झाम्पल, युनिट 1 इज इक्वल टू 5 मेगावॅट्स, जसं मी आधी सांगितलं. युनिट 2 म्हणजे 10 मेगावॅट्स आणि युनिट 3 म्हणजे 5 मेगावॅट्स. त्यानंतर 7वा पॉईंट, लोडनुसार युनिट्स कशा चालतात. आता आपण एक उदाहरण घेत आहे. रात्री 12 ते सकाळी 4 वाजेपर्यंत लोड 5 मेगावॅट्स चालते. ठीक आहे, म्हणजे फक्त युनिट 1 इथे वर्किंग असणार. पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत लोड वाढतो. इथे युनिट 1 आणि युनिट 2 वर्किंग असणार. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 लोड सर्वाधिक असतो. इथे म्हणजेच 20 मेगावॅट्स असतो. तर युनिट आपले इथे तिन्ही पण वर्किंग करणार, म्हणजे युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3. संध्याकाळी 4 ते मध्यरात्री 12 लोड पुन्हा कमी होतो, म्हणजे पुन्हा फक्त युनिट 1 वर्किंग असणार. त्यानंतर पॉईंट नंबर 8, फिगर 2.4 चे स्पष्टीकरण. फिगर 2.4 मध्ये लोड कर्व दाखवला जाते आहे. एक्स ॲक्सिसवर टाईम ऑफ डे दाखवला आहे आणि वाय ॲक्सिसवर लोड इन मेगावॅटमध्ये दाखवला आहे. हा आलेख स्पष्ट दाखवतो की दिवसातील वेळेनुसार लोड बदलतो आणि त्यानुसार वेगवेगळ्या युनिट्स कार्यरत होतात. त्यानंतर 9 नंबरचा पॉईंट आहे, कंबाईन ऑपरेशनचे फायदे. तर कंबाईन ऑपरेशनचे काय फायदे ते आपण बघूया. योग्य कॅपॅसिटीचे आणि योग्य संख्येचे जनरेटिंग युनिट्स निवडल्यास सर्व जनरेटर त्याच्या मॅक्सिमम इफिशियन्सीच्या जवळ काम करतात. यामुळे इफिशियन्सी वाढते, फ्युएलची बचत होते, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते, पॉवर स्टेशन आणि इकॉनॉमिकल बनते. ठीक आहे, तर आपण यामध्ये 2 एक्झाम्पल. या उदाहरणात एक दिवसातील पॉवर प्लॅन्टवरील लोड दिलेला आहे. आपल्याला 3 गोष्टी शोधायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल लोड कर्व, सेकंड लोड ड्युरेशन कर्व, थर्ड लोड फॅक्टर आणि 24 तासातील एनर्जी. चला स्टेप बाय स्टेप सोडूया. स्टेप 1, क्वेश्चन समजून घेऊ. दिलेली माहिती अशी आहे. 12 ते 5 AM 20 मेगावॅट्स. ठीक आहे. 5 ते 9 AM 40 मेगावॅट्स. 9 AM ते 6 PM 80 मेगावॅट्स. 6 ते 10 PM 100 मेगावॅट्स. 10 PM टू 12 AM 20 मेगावॅट्स. हा लोड 24 तासाचा आहे. स्टेप सेकंड, क्रोनॉलॉजिकल लोड कर्व म्हणजे काय? तर क्रोनॉलॉजिकल म्हणजे टाईमचा क्रम बदलायचा नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्रोनॉलॉजिकल म्हणजे टाईमचा क्रम बदलायचा नाही, म्हणजे ज्या वेळेला जितका लोड आहे असाच ग्राफ वर दाखवायचा. जसं की 0 ते 5 तास 20 मेगावॅट्स, 5 ते 9 तास 40 मेगावॅट्स, 9 ते 18 तास 9 ते 18 तास नाही सॉरी 9 ते 18 तास 80 मेगावॅट्स, 18 ते 22 तास 100 मेगावॅट्स आणि 22 ते 24 तास 20 मेगावॅट्स. याप्रमाणे स्टेप ग्राफ तयार होतो. यालाच क्रोनॉलॉजिकल लोड कर्व म्हणतात. आता लोड ड्युरेशन थर्ड. लोड ड्युरेशन कर्वबद्दल तुम्हाला तर माहीत आहे. आता लोड ड्युरेशन कर्व काढू. यामध्ये टाईमचा क्रम महत्त्वाचा नसतो. सर्व लोड मोठ्यापासून लहान क्रमाने लावायचे असते. 100 मेगावॅट्स 4 तास, 80 मेगावॅट्स 9 तास, 40 मेगावॅट्स 4 तास आणि 20 मेगावॅट्स एकूण 7 तास, म्हणजे प्लस आणि 2. याप्रमाणे दुसरा स्टेप ग्राफ तयार होतो. यालाच लोड ड्युरेशन कर्व म्हणतात. आता फोर्थ स्टेप आहे मॅक्सिमम डिमांड. तर ग्राफवरून सर्वात जास्त लोड किती आहे? 100 मेगावॅट्स, म्हणून मॅक्सिमम डिमांड 100 मेगावॅट्स. स्टेप 5, एनर्जी जनरेटेड. आता 24 तासातील एनर्जी काढू. फॉर्म्युला आहे एनर्जी इज इक्वल टू लोड मल्टिप्लाइड बाय कर्व टाईम, म्हणून 20 मल्टिप्लाइड बाय 5, 40 मल्टिप्लाइड बाय 4, 80 मल्टिप्लाइड बाय 9, 100 मल्टिप्लाइड बाय 4, 20 मल्टिप्लाइड बाय 2, म्हणजेच 100, 160, 720, 400 आणि 40, 1420 मेगावॅट्स. स्टेप 6, ॲव्हरेज लोड. तर ॲव्हरेज लोडचे फॉर्म्युला आहे ॲव्हरेज लोड इज इक्वल टू टोटल एनर्जी डिवाइड बाय 24. 1420 डिवाइड बाय 24 इज इक्वल टू 59.70 मेगावॅट्स. 7 स्टेप आहे लोड फॅक्टर. आता शेवटचा फॉर्म्युला आहे
लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड अपॉन डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड. तर ॲव्हरेज लोड किती आहे 59.70 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 0.5917. म्हणजेच लोड फॅक्टर किती पर्सेंट झाला 59.17%. तर फायनल आन्सर बघूया. मॅक्सिमम डिमांड इज इक्वल टू 100 मेगावॅट्स. एनर्जी जनरेटेड इज इक्वल टू 1420 मेगावॅट्स. ॲव्हरेज लोड इज इक्वल टू 59.17 मेगावॅट्स. लोड फॅक्टर इज इक्वल टू 59.17%. तर तुमच्यासाठी काही टिप्स आहे की एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न आला तर सर्वात प्रथम क्रोनॉलॉजिकल लोड कर्व काढा, त्यानंतर लोड ड्युरेशन कर्व आणि शेवटी एनर्जी, ॲव्हरेज लोड, लोड फॅक्टर या फॉर्म्युला वापरून आन्सर पूर्ण करा. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 4 गोष्टी शोधायच्या आहेत. एक म्हणजे ॲव्हरेज लोड, सेकंड वर्षभरातील एनर्जी जनरेटेड, थर्ड डिमांड फॅक्टर आणि फोर्थ डायव्हर्सिटी फॅक्टर. चला तर मग स्टेप बाय स्टेप सोडूया. स्टेप 1, गिवन डाटा. क्वेश्चनमध्ये दिले आहे जनरेटिंग स्टेशनची मॅक्झिमम डिमांड किती आहे 30 मेगावॅट. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड 25 मेगावॅट्स, 10 मेगावॅट्स, 5 मेगावॅट्स आणि 7 मेगावॅट्स. प्लॅन कॅपॅसिटी किती आहे 40 मेगावॅटची. ठीक आहे. आणि ॲन्युअल लोड फॅक्टर 50% म्हणजे 0.5. आता स्टेप 2, ॲन्युअल एनर्जी जनरेटेड. फॉर्म्युला लिहू. एनर्जी इज इक्वल टू मॅक्सिमम डिमांड मल्टिप्लाइड बाय लोड फॅक्टर मल्टिप्लाइड बाय 8760. आता इथे 8760 म्हणजे एका वर्षातील एकूण तास. आता व्हॅल्यू टाकू. इज इक्वल टू 30 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ मल्टिप्लाइड बाय 0.5 मल्टिप्लाइड बाय 8760. याचे टोटल आहे 131400 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ किलो वॅट. म्हणून ॲन्युअल एनर्जी जनरेटेड इज इक्वल टू 131400 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ किलोवॅट. त्यानंतर स्टेप 3, ॲव्हरेज लोड. फॉर्म्युला आहे ॲव्हरेज लोड इज इक्वल टू एनर्जी डिवाइड बाय ॲन्युअल आवर मीन्स 8760 इज इक्वल टू 131400 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ डिवाइड बाय 8760 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ किलोवॅट इज इक्वल टू 15 मेगावॅट. त्यानंतर स्टेप 4, डिमांड फॅक्टर. तर डिमांड फॅक्टरचा फॉर्म्युला आहे डिमांड फॅक्टर इज इक्वल टू मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड. क्वेश्चनमध्ये प्लॅन कॅपॅसिटी इज इक्वल टू कनेक्टेड लोड इज इक्वल टू 40 मेगावॅट्स. म्हणून 30 डिवाइड बाय 40 0.75 म्हणजेच डिमांड फॅक्टर किती आहे 75%. त्यानंतर स्टेप 5, डायव्हर्सिटी फॅक्टर. फॉर्म्युला आहे डायव्हर्सिटी फॅक्टर इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय मॅक्सिमम डिमांड ऑन जनरेटिंग स्टेशन. तर या सगळ्याचा जर आपण एक हिसाब केला तर ते येते 1.566. फायनल आन्सर आहे ॲन्युअल एनर्जी जनरेटेड इट इज इक्वल टू 131400 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ किलोवॅट. ॲव्हरेज लोड आहे 15 मेगावॅट्स आणि डिमांड फॅक्टर आहे 0.75 म्हणजे 75%. डायव्हर्सिटी फॅक्टर आहे 1.566. तर लक्षात ठेवा मित्रांनो की 8760 हा वर्षातील एकूण तासाचा आकडा आहे. ॲव्हरेज लोड इज इक्वल टू एनर्जी डिवाइड बाय 8760. डिमांड फॅक्टर इज इक्वल टू मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड. डायव्हर्सिटी फॅक्टर इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड डिवाइड बाय स्टेशन मॅक्सिमम लोड मॅक्सिमम डिमांड. तर हे 4 फॉर्म्युला लक्षात ठेवले तर प्रश्न 2 आणि 3 मिनिटात सहज सोडवता येतो. आता आपण तुम्हाला माहितीच आहे आपण हा एक्झाम ओरिएंटेड आपला हा सगळा सिलेबस आहे. तर आपण याची एक डेफिनेशन बघूया की कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन म्हणजे काय. तर बदलणाऱ्या लोडनुसार वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे अनेक जनरेटिंग युनिट्स म्हणजे अनेक जनरेटर अलग अलग युनिटचे एकत्रितपणे चालवण्याची पद्धत त्यालाच आपण कंबाईन ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन म्हणतो. तर एक्झामच्या नुसार आपल्याला काही कीवर्ड्स आहे जे तुम्ही एक्झाममध्ये रायटिंगमध्ये वापरू शकता. जसं काही कंबाईन ऑपरेशन आहे, ठीक आहे, लोड कर्व आहे, अनइकॉनॉमिकल आहे शब्द आहे,
मॅक्सिमम इफिशियन्सी एक शब्द आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हा एक शब्द आहे, डिफरंट कॅपॅसिटी जनरेटिंग युनिट हा एक तुम्ही इथं कीवर्ड्स वापरू शकता. त्यानंतर फिगर 2.4वर प्रश्न आल्यास प्रत्येक टाईम स्लॉटमध्ये कोणती युनिट चालू आहे हे नक्की लिहा. हे तुम्हाला याचं थोडं बघावं लागेल. त्यानंतर आपण याच्यावर थोडीशी क्विक रिव्हिजन करू. चला तर मग थोडं फास्ट करू क्विक रिव्हिजन. पहिलं आहे पॉवर स्टेशनवरील लोड कायम स्थिर नसतो. ठीक आहे. सेकंड आहे एकाच जनरेटर वापरले अनइकॉनॉमिकल असते. थर्ड आहे लाईट लोडचा एफिशियन्सी कमी होतो. लोड कर्ववरून युनिटची संख्या आणि कॅपॅसिटी ठरवली जाते. प्लॅन कॅपॅसिटी आणि युनिटमध्ये विभागली जाते. लोडनुसार आवश्यक त्या युनिट्स चालू केल्या जातात. कंबाईंड ऑपरेशनमुळे मॅक्सिमम इफिशियन्सी मिळते. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते. त्यानंतर आपण फायनल कन्क्लुजन बघूया. आज आपण कंबाईंड ऑपरेशन ऑफ पॉवर स्टेशन हा टॉपिक संपूर्ण समजून घेतला आहे. आता तुम्हाला समजलं असेल की एकच जनरेटर वापरण्यापेक्षा लोडनुसार वेगवेगळ्या कॅपॅसिटीचे जनरेटिंग युनिट चालवणे आणि अधिक इकॉनॉमिकल आणि इफिशियंटी असते. पुढील टॉपिकमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.